चेतन, आपण पाहतोय की पुढच्या काही मिनिटात आता मुख्यमंत्र्यांच्या वरळीतल्या बैठकीला देखील सुरुवात होते। NSCI डोम या ठिकाणी ही बैठक होतीये। पण त्यापूर्वी अशी एक माहिती समोर येते, चेतन, मुख्यमंत्री हे ताज हॉटेलमध्ये पोहोचले असल्याचं देखील कळतंय। काय या सगळ्या संदर्भात अपडेट समोर आलेली आहे? काहीच वेळामध्ये आपण ज्या ठिकाणी उभे आहोत म्हणजे वरळीच्या डोम या ठिकाणी शिवसेना नेत्यांची बैठक होणार आहे। विशेषतः शिवसेनेचे सर्व आमदार खासदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि महायुतीमध्ये मनसेचा प्रवेश असेल किंवा प्रमुख 12 जागांवरतून जो अजून तिढा महायुतीमध्ये आहे त्याच्यामध्ये दक्षिण मुंबई असेल, ठाण्याची जागा असेल, रत्नासिंधुदुर्ग असेल, नाशिक सारखी स्टँडिंग खासदारची जागा असेल, या जागांसंदर्भात अद्यापही चर्चा पूर्ण झालेली नाही अशी माहिती समोर येत आहे। त्यामुळे एकूणच सर्व आमदार खासदारांचं मत लक्षात घेतल्यानंतरच एकनाथ शिंदे आहेत तो आपला पुढचा पवित्रा जाहीर करू शकतात। आणि एकूणच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। कुठेतरी माध्यमांनाही यावेळी प्रथमच या बैठकीमध्ये मनाई करण्यात आलेली आहे, त्यामुळे बाहेरूनच वार्तांकन करावं लागणार आहे। मात्र दुसरीकडे सर्व नेते अद्याप इथे आलेले नाहीये, त्यामुळे नेते कधीपर्यंत येणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधीपर्यंत पोहोचणार याकडे अवघ्या राजकीय वर्तुळ लक्ष असेल। कारण साधारणतः 11:30 नंतर एकनाथ शिंदे या ठिकाणी येतील अशी माहिती मिळत आहे। आता 11 वाजताची ही बैठक होती, मात्र काही वेळाने ती पुढे ढकलण्यात आली आहे। ज्या प्रकारची माहिती तू आता देत होतीस की ताज हॉटेलमध्ये काही बंद दाराआड चर्चा होऊ शकतात आणि त्यानंतर मुख्यमंत्री ते या ठिकाणी येऊ शकतात। कालच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे कुठेतरी मनसेच्या समावेशा संदर्भात सुद्धा महायुतीमध्ये चर्चा वाढलेल्या होत्या। याआधी अमित शहांची भेट, नंतर मुख्यमंत्र्यांची भेट, यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतलेली होती। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये या सर्व दाखला देत कुठेतरी शिवसेना पुढे जायचं असेल, महायुतीमध्ये नवा बिडू जर घ्यायचा असेल तर काही जागांवरती ऍडजस्टमेंट करायची तयारी मुख्यमंत्र्यांकडून केली जाऊ शकते आणि तसं आवाहनही ते नेत्यांना करू शकतात। कारण सध्या जरी 13 खासदार त्यांच्या सोबत असले तरी इतर जे उद्धव ठाकरेंच्या सोबतचे खासदार आहेत त्या जागांवरती शिवसेनेसोबत महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी दावा करत आहेत। त्यामुळे नेमकं आता शिवसेनेच्या वाटेला किती जागा येणार आणि त्यांची नावं कधीपर्यंत जाहीर करणार, कारण पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 27 मार्च आहे। त्यामुळे अवघ्या 5-6 दिवसांवरती ही शेवटची तारीख असताना आता नेमकं पहिल्या टप्प्यामध्ये कुणाचं नाव मुख्यमंत्री जाहीर करतायत हे आजच्या बैठकीनंतर स्पष्ट होऊ शकतं। लागवी निश्चित चेतन, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले रहा, कारण पुढची देखील महत्त्वाची बातमी आहे ज्यावर तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।